ब्रेकनंतर पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय। या प्रकरणातील सहभागी लोकांना पोलिसांनी चौकशीला बोलावलंय। जवळपास 30 जणांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती आणि आता त्या सगळ्यांची चौकशी सुरू आहे। सोलापूरमधल्या रेव पार्टी प्रकरणामधले जे सहभागी होते त्यांना पुणे पोलिसांनी नोटिसा ज्या आहेत त्या चौकशीसाठी बजावलेल्या होत्या आणि आपण पाहतोय की जे पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना सध्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे। पुण्यातल्या लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 78 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। काल जवळपास 9.5 लाख रुपयांची दारू त्याचबरोबर अंमली पदार्थ जे आहे ते पोलिसांना सापडलेले होते आणि या प्रकरणामध्ये सध्या लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जवळपास 156 जण जे आहेत त्या पार्टीमध्ये सहभागी होते, मात्र 78 जणांवरती लोणीकंद पोलिसांनी गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। आपण पाहतोय की लोणीकंद पोलिसांनी या घटनेमधला डीजे जो आहे तो सुद्धा जप्त केलेला आहे, मद्य जे आहे ते जप्त केलेला आहे। मात्र 29 जणांचे जे नमुने घेतलेले आहेत, रक्ताचे नमुने जे फॉरेन्सिकला पाठवलेले आहेत त्यांचा रिपोर्ट जो येणार आहे अद्याप बाकी आहे। कॅमेरापर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। आणि आता बातमी ठाण्यामधून आहे। ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे। शहर विकास विभागातील कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। महत्त्वाच्या फाईल्स आणि दस्तऐवज यामध्ये जळून खाक झाल्यात, तर आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे।